संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह भाग दुसरा. अभंग क्रमांक 1 ते 4 आपण मागच्या भागात बघितले. आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग 5. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म, भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी म्हणजे माऊली असं सांगतायत की केवळ वरवरची भक्ती किंवा वरवरचा जो यज्ञयाग आहे तो करून आम्हाला परमेश्वर सिद्धी प्राप्त झाली आहे असं जर कोणी दाखवत असेल तर ते चुकीचं आहे. अहंकारी कर्मातून कोणतीच सिद्धी प्राप्त होत नाही असं माऊली सांगतायत. दंभ याचा अर्थ खोटेपणा किंवा दिखाऊपणा असा होतो. भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. माऊली पुढे म्हणताय की मनात प्रामाणिक भाव असल्याशिवाय किंवा भक्तीची भावना असल्याशिवाय देव कळत नाही. म्हणजे देवाची खरी ओळख आपण जाणू शकत नाही, देवाला आपण ओळखू शकत नाही आणि यात कुठलीही शंका नाही आहे. मनापासून भक्तीचा, परमेश्वराशी एकरूप होण्याचा जो दिव्य अनुभव आहे तो आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण अहंकार रहित भावनेने त्याला शरण जाऊ. त्याचप्रमाणे योग्य गुरुशिवाय हा आध्यात्मिक अनुभव मिळणंही अशक्य आहे असं माऊली म्हणतात. शेवटच्या ओळी बघूया. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. तर हे जे दुर्गुण आहेत, अहंकार, क्रोध, हे सततच्या साधनेशिवाय, तपाशिवाय सुटणं अवघड आहे, अशक्य आहे. आणि अर्थातच कठोर तपाशिवाय, कठोर साधनेशिवाय ईश्वर प्राप्ती अशक्य आहे. पण त्यासाठी सुद्धा जर योग्य मार्गदर्शन नसेल तर दिशा सापडणं अवघड आहे. त्यामुळेच माऊली म्हणतायत की साधूंच्या संगतीतच जीवनाचा तरणोपाय आहे. तोच सगळ्यात खात्रीशीर आणि सोपा उपाय आहे. पुढचा अभंग बघूया. अभंग क्रमांक 6. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. जेव्हा खऱ्या अर्थाने साधकाला साधुबोध होतो, खऱ्या अर्थाने त्याला आध्यात्मिक समज येते, तेव्हा त्याचे इतर सर्व भ्रम नाहीसे होतात. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर जेव्हा आपण जाळतो, जाळल्यानंतर त्यातून ज्योती उजळते. म्हणजेच कापूर जेव्हा जळत असतो पूर्ण तो प्रकाशात विलीन होतो. कापूर जळल्यानंतर त्या स्थानी काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे साधनेद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा अहंकार धरू नये. अहंकार उच्च साधनेद्वारे नष्ट केला पाहिजे. आणि हेच खरं साधनेचं रहस्य, अध्यात्म साधनेचं रहस्य. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. मोक्ष म्हणजे खरं भाग्य. जो हरिभक्त साधूच्या संगतीत राहतो त्याला मोक्ष मिळतो. आणि मग यानंतर शेवटी माऊली म्हणतायत की सज्जनांच्या संगतीतच गोडी आहे. माऊलींना सज्जनांच्या संगतीतच गोडी वाटते आणि म्हणून त्यांना सगळीकडे हरीच दिसतो. आणि हेच खरं आत्मतत्व आहे. आता हे जे वचन आहे शेवटचं, हरी दिसे जनी आत्मतत्वी, याचा अर्थ असा आहे की जो आपल्या अंतरात्म्यात हरीला बघतो, ईश्वराला बघतो, त्याला सर्वत्र हरीच दिसतो. तुम्ही सुद्धा असेच हरितत्वात लीन व्हा असं आपल्याला माऊली वारंवार सांगतायत. पुढचा अभंग, अभंग क्रमांक 7. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. माऊली सतत सांगतायत की ईश्वर प्राप्ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा भक्ती ही मनापासून असेल. जे अभक्त असतात म्हणजेच परमेश्वराशी जोडलेले नसतात,
आपल्याच वेगळ्या एका दुनियेत वावरत असतात, अहंकाराच्या दुनियेत वावरत असतात. असे लोक कायम पर्वताप्रमाणे पातक करत असतात. म्हणजे त्यांचं जीवन हे अधिक पापमय बनत जातं. पण असं असताना सुद्धा त्यांना त्यांच्या त्या पापी जीवनाबद्दल किंवा ते जे काही करतायत त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो. त्यांना हे रिअलायझेशनच नसतं की आपलं काहीतरी चुकतंय. त्या गोष्टीचं त्यांना वाईटही वाटत नाही. आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते नारायणाची भक्ती करत नाही, हरीला भजत नाही. आता जे कायम व्यर्थ बडबड करत असतात किंवा कायम काहीतरी व्यर्थ बरळत असतात, त्यांना हरिकृपा होणं किंवा ईश्वर प्राप्ती होणं अशक्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत की सर्वांमध्ये परिपूर्ण असा हा जो आत्मा आहे तोच सर्वस्व मानायला हवाय. आत्मतत्व जाणायला हवंय आणि त्याचा अनुभव घेणं सगळ्यात आवश्यक आहे. आणि आता आजच्या आपल्या व्हिडिओतला शेवटचा अभंग बघूया. अभंग क्रमांक 8. खूप छान, खूप सुंदर असा अभंग आहे. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सतत संतांच्या संगतीत राहिल्याने साधकाला योग्य मार्गदर्शन मिळतं, योग्य मार्ग त्याला सापडतो. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छासुद्धा, आध्यात्मिक इच्छासुद्धा पूर्ण होतात आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, त्याला कळायला लागतो. ईश्वर प्राप्तीसाठी सुलभ असा उपाय माऊलींनी आधीही सांगितला आहे आणि पुन्हा पुन्हा ते सांगतायत की नामजप हाच सर्वात सोपा उपाय आहे. नामस्मरणाचं अमृत जसं वैष्णवांना मिळालंय तसंच योगींनीही त्यातून जीवनाची पूर्तता साधली आहे. भक्त प्रल्हादाने अगदी सहजपणे भगवंताचं नाव उच्चारलं, मनापासून अगदी साधनेने त्याने भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्याचा उद्धार झाला. कृष्ण भक्त उद्धवाला कृष्णासारखा दाता प्राप्त झाला. आणि म्हणून नामजप, मनापासून नामजप करणं हेच सुलभ असं साधन आहे असं माऊली म्हणतायत. पण प्रत्येकाला हे कळत नाही, खूप कमी लोकांना हे याचं महत्त्व कळतं असं माऊली म्हणतायत. नामस्मरण हेच साधनेतलं सगळ्यात मोठं रहस्य आहे. हे खरंच महत्भाग्य आहे. जो साधक हे जाणतो की नामस्मरणाचं महत्त्व किती आहे, ते खरंच दुर्मिळ आहे असे साधक. ही साधना सच्च्या भक्तांनाच प्राप्त होऊ शकते. खरंच जो नशीबवान असेल त्यालाच कळू शकतं नामस्मरणाचं महत्त्व. आणि जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर खरंच तुम्ही नशीबवान आहात, तुमचं महत्भाग्य आहे हे असं तुम्ही समजू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण हरिपाठातील अभंग क्रमांक 5 ते 8 पर्यंत बघितले. यानंतरचे अभंग आपण पुढच्या व्हिडिओत पुढच्या भागात बघणार आहोत. चॅनलवर सुरू केलेली संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह ही नवीन सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. लवकरच सगळे अभंग मराठीत अर्थासह चॅनलवर मी पोस्ट करेल. हरिपाठातील अभंगांचा अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न करते आहे तो मी माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ जो आहे तो सांगायचा हा प्रयत्न आहे. काही पुस्तकं वाचून किंवा इतर काही संदर्भ जे आहेत त्यातून मी मला समजलेला अर्थ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या सिरीजचा हा दुसरा भाग होता. व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.